सर्वप्रथम मराठी विज्ञान परिषद आणि लोकशाही उत्सव या दोन्ही संस्थांचे आभार. आणि तुम्हा लोकांच्याही विषयी मला फारच भरून आलं आहे अशा अर्थाने की एवढा पाऊस पडतो आहे. मला जर एखाद्या मीटिंगला जायचं असतं तर मी 10 वेळा विचार केला असता. तसा विचार फारसा न करता तुम्ही सगळेजण इथे आलात याचा अर्थ खरंच या विषयांमध्ये आणि या मुद्द्यांमध्ये तुम्हाला रस आहे हे बघून मला कौतुक वाटतं आहे. मी प्रयत्न करते ही भूमिका जितकी आत्ता राजकीय दृष्टीने आपल्यासमोर ठेवली गेली तितकी राजकीय दृष्टीने न ठेवता त्यातलं शास्त्रही काय आहे आणि त्याचा राजकारणाशी संबंध आहे का हा प्रश्न हे दोन्ही करायचा माझा प्रयत्न राहील. बघू काय काय जमतंय ते. मुख्य हेही मी सांगते, कोणी इथे म्हणत होतं तर हे जेव्हा टायटल माझ्याकडे आलं तेव्हा अर्थसारणी असं झालं होतं मला. मग ते पिरियॉडिक टेबल आहे कळल्यावर बरं वाटलं, कारण तो शब्द माझ्या ओळखीचा होता, वापरातला होता हेही खरंच आहे. आणि आवर्त सारणी म्हणता मी ते सारणी आठवतं किंवा आवर्त आठवतं असं दोन्ही होत आहे, तेव्हा मी कदाचित फक्त पिरियॉडिक टेबल म्हणीन, त्याच्याबद्दल क्षमा. पण शक्यतो मराठीतून बोलीन. पहिला मुद्दा म्हणजे अभ्यासक्रमातला बदल, जो शेवटचा त्यातला क्लॉज आहे. तर अभ्यासक्रमात काय बदल कधी घडतात का, घडत नाहीत का, असा पहिला प्रश्न माझ्या डोक्यात आला. की पाठ्यपुस्तकं बनवली जातात, काही वर्षांनी ती बदलली जातात आणि त्या दरम्यानमध्ये जे कंटेंट्स असतात तर ते बदलले जातात का. तर हो, असं घडत आलेलं आहे. आणि जर इतिहास बघितला या संदर्भातला तर इमर्जन्सीनंतर मोरारजी देसाई यांचं जेव्हा सरकार होतं त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये पाठ्यपुस्तकात बदल घडवले गेलेले होते. त्याच्यानंतर NDA 1 म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं 2002 ते 2004च्या दरम्यान प्रयत्न झाले होते पण ते ॲक्च्युअली इम्प्लिमेंट झालं नव्हतं. त्यानंतर UPA 1 काँग्रेसचं जे सरकार होतं, काँग्रेस लेड सरकार असं म्हणायला पाहिजे, 2004 पासून 14 वरपर्यंत, तर त्या दरम्यान सुद्धा काही प्रमाणात हे बदल घडले गेले. आणि आता 14 पासून तर नंतर आपण आत्ताच्या विषयी आत्ता जास्त बदल घडत आहेत आणि ते गेल्या 3 वर्षात जास्त प्रकर्षाने आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे बदल घडत नाहीत असं अजिबात नाही. पाठ्यपुस्तकांमध्ये बदल नक्की घडत असतात, कारणाने घडत असतात. कारणं काय आणि विषय काय हे दोन्ही महत्त्वाचं आहे. मी जे हे आत्तापर्यंतची सगळी उदाहरणं दिली तर त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला इतिहासामध्ये किंवा समाजशास्त्राच्या संदर्भामध्ये बदल घडवले गेले. काही वेळेला असं म्हणण्यात आलं की कोणाची तरी चित्र काढलेली आहेत तर ती आम्हाला अपमानकारक वाटली. त्याच्यात एक आंबेडकरांच्या चित्राच्या संदर्भातली गोष्ट होती. कोणी म्हटलं होतं की हे फारच डाव्या विचारसरणीची मतं मांडणी केलेली आहे इतिहासात, ती आम्हाला पसंत नाही. एकूण इतिहास समाजशास्त्र या विषयातलं होतं. माझ्या वाचनात तरी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये असे बदल घडलेले माझ्या वाचनात आले नाहीत. यावेळेचा जो बदल आपण बघतो आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये तो पहिलाच बदल त्या संदर्भातला घडतो आहे आणि या दृष्टीने हे नोंद घेण्याजोगं आहे. हे कारणं जी आपल्याला दिली आणि त्याचा मगाशी उल्लेख पण झाला, हे बदल जे घडवले गेले विशेषतः विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये ते कोविडच्या पॅन्डेमिक नंतर घडवले गेले. आणि त्याला एक कारण असं दिलं होतं की मुलांच्या शाळा बुडलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास झालेला नाही आहे, त्यामुळे त्यांना एवढं अभ्यासाचं ओझं वाटू नये. जे मुक्ता पण म्हणत होती तसं सगळंच खरं, म्हणजे सगळ्यांना वाटू शकेल की जितके आधडे कमी होतील तितके किती छान, म्हणजे आम्हाला तेवढाच अभ्यास कमी आणि तरी आम्ही पुढल्या वर्गात जाऊ. ते या काळामध्ये गरजेचं होतं काही प्रमाणात, कारण खूप मुलांचे खूप प्रमाणात शाळा बुडली, शाळा चालूच नव्हत्या. त्यामुळे थोडा अभ्यासाचा लोड आहे तो कमी करावा हे म्हटलं तर जस्टिफायबल कारण होतं. पण तरीही असं लक्षात आलं की ते कारण जरी जस्टिफायबल असलं तरी हे तात्पुरतं कारण आहे का, आणि अजून 3-4 वर्षांनी किंवा जेव्हा असेल तर त्यावेळेला हे झालेले बदल तुम्ही पुन्हा परत घेणार आहात का, याविषयी कोणी बोलत नव्हतं आणि तो मुद्दा माझ्या लेखी महत्त्वाचा होता.
आणि अर्थातच आत्ताचे जे बदल आहेत ते सध्याच्या राजकारणाशी सुसंगत आहेत का, विज्ञानाच्या पुस्तकातले सुद्धा, हा पण मुद्दा आपण थोडा विचारात घेऊ. पहिल्यांदा मी यादी दाखवते तुम्हाला. पुढली स्लाईड दाखवता का? 9वीच्या पुस्तकामध्ये एकूणच साधारणपणे 9वी आणि 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातले 3-3.5 चॅप्टर्स प्रत्येकी काढून टाकलेले आहेत. त्यातला पहिला जो होता तो जैविक विविधता आहे, 9वीच्या पुस्तकातला होतं. आपण आजारी का पडतो आणि नैसर्गिक संसाधने. तर याच्यामध्ये जैविक विविधता या मुद्द्यावर मी बोलणार आहे, पण उरलेल्या दोनाविषयी मी बोलणार नाही. अर्थातच दुसरा मुद्दा मी अशासाठी दुसऱ्या चॅप्टरचा उल्लेख अशासाठी मी मुद्दामून करते की कोविडच्या सुमाराला हा चॅप्टर पहिल्यांदा काढून टाकण्यात आला. म्हणजे 2 हप्त्यात जे डिलिशन झालं का त्याच्यामध्ये कोविडच्या वेळेला 2021 साली हा पहिल्यांदा चॅप्टर काढण्यात आला. आणि आयरनी बघा, म्हणजे ज्या काळामध्ये आपण आजारी का पडतो ह्याचं कोणालाच विशेष अंदाज नव्हता, त्या काळात मुलांच्या शिक्षणातून सुद्धा तुम्ही आजारी पडू नये अशी आयडिया होती का? तुम्हाला काही माहिती असण्याची गरज नाही असं होतं का? ह्याला रॅशनलायझेशन काय म्हणायचं? म्हणजे जे रॅशनलायझेशन ऑफ करिक्युलम किंवा पुस्तकांचे हे जे कारण दिलं होतं त्या रॅशनलायझेशनमध्ये हे कुठे बसतं याचा अजिबातच अंदाज नाही आहे. पुढल्या स्लाईडमध्ये 10वीच्या पुस्तकातले बदल आहेत. त्याच्यामध्ये हे आवर्त सारिणी म्हणजे पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर काढून टाकलेला आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती म्हणजे हेरिडिटी आणि इव्होल्युशन यातला उत्क्रांती हा भाग पूर्णपणे गाळला गेला आहे. ऊर्जेचे स्रोत, सोर्सेस ऑफ एनर्जी, हाही चॅप्टर गाळला आहे. आणि प्राकृतिक संसाधनांचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ नॅचरल सोर्सेस, हाही चॅप्टर गाळला गेला आहे. मी आवर्त सारिणीपासून बोलायला सुरुवात करते, पण अर्थातच मी डार्विन आणि उत्क्रांतीविषयी बोलणार आहे. तर पुढली ह्याच्यामध्ये तर आवर्त सारिणीविषयी बोलायचं झालं तर आता तू कोणाकोणालाही या प्रकारची चित्र काहीतरी वाटण्यात आली, त्याच्यात सुद्धा आवर्त सारणी दाखवलेली आहे. मी तुम्हाला थोडीशी त्यातलं दाखवणारच आहे. पण याच्यामध्ये कुठले धातू आहेत, कुठले धातू नाही आहेत, कुठली आम्ल आहेत, कुठली अल्कली आहेत, त्यातल्या कोणाकोणाचे गुणधर्म कसे आहेत, सारखे कोणाचे आहेत, विभिन्न कोणाकोणाचे आहेत, अशीच बऱ्याच प्रकारची माहिती असते. त्याच्यात असंही असतं की उदाहरणार्थ सोडियमची क्लोराईड बरोबर संयुग बनतं, पण सोडियमचं नुसत्या पोटॅशियम बरोबर संयुग बनत नाही. कारण काय? संयुग म्हणजे कंपाऊंड म्हणा, कॉम्बिनेशन होतं असं म्हणू. पण हे असं आपण जेव्हा म्हणतो तर त्यावेळेला त्याच्या मागचं कारण काय हे रसायनशास्त्रातले लोक जरा जास्त डिटेल्समध्ये सांगू शकतात. पण त्या संदर्भामध्ये एनिवे ठीक आहे, आपण ही स्लाईड बघण्याचं काम करूया. तर एका परीने ही सगळी जी पिरियॉडिक टेबलमध्ये सगळी एलिमेंट्स लावलेली असतात तर त्यांचं महत्त्व काय हे आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याचा संबंध हा अनेकदा बायोलॉजीशी येतो, जो मी सांगणार आहे, आणि उत्क्रांतीशी येतो, तो ह्या स्लाईडमध्ये आहे थोडाफार. पृथ्वीचं जन्म सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वीचा आहे. शास्त्रज्ञांना वाटतं की 4.3 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर जीवनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असावी. हे सगळं इतकं मला पाठ नव्हतं म्हणून मी ते लिहिलेलं आहे, नाही तर आकडे चुकतील माझे असं वाटलं होतं. सर्वात जुने ज्ञात 2 जीवाश्म म्हणजे फॉसिल्स हे 3.7 अब्ज वर्षापूर्वीचे जुने आहेत. त्याच्या आधीचं म्हणजे साधारणपणे 600 दशलक्ष वर्षांचा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये काहीही सापडत नाही. आणि याचा अर्थ तेव्हा सजीव नव्हतेच का असाही प्रश्न पडू शकतो. आणि पुढल्या स्लाईडमध्ये दाखवता येते की सगळ्यात डावीकडे वर जी दिसते ती सो कॉल्ड पृथ्वी, ज्याच्यावर पॉसिबली कुठल्याही प्रकारचा सजीव नव्हता. आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारची जी आत्ता मगाशी पिरियॉडिक टेबलमधली एलिमेंट्स जी मी पुन्हा दाखवणारच आहे, तर ती एलिमेंट्सचा जर विचार केला तर त्यांची संयुग बनत होती, संयुग मोडत होती, निरनिराळे म्हटलं तर प्रयोग, नॅचरल प्रयोग चालू होते, काय टिकून राहत आहे आणि काय टिकून राहत नाही
असं सगळं करत करत आपण डावीकडून उजवीकडे हळूहळू जाताना दिसतो. आणि सगळ्यात उजवीकडलं जे सेमी सर्कल अर्धवर्तुळ दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स दाखवलेले आहेत. त्याचा अर्थ असा की ती सेल झाल्यानंतर सेलचं एका पेशीचं पुढे काय काय कशात बदल घडू शकतात आणि हे बदल घडू शकतात हे मी काही मुद्दामून सांगते कारण ह्याचा पुढे डार्विनच्या उत्क्रांतीशीही मला माझं डोक्यात काहीतरी चाललं आहे. त्यामुळे ह्याचा पुढे मी डार्विनच्या उत्क्रांतीवादाशीही जोडणार आहे म्हणून ते फक्त मी आत्ता हायलाईट केलं. पुढली स्लाईड. हे पिरियॉडिक टेबल याचीच तुम्हाला एक कॉपी दिली होती. त्यातले जे हिरव्या रंगातली एलिमेंट्स आहेत मूलतः द्रव्य आहेत तर ती सगळी बायोलॉजीमध्ये, हे मी बायोलॉजिस्टचं पर्स्पेक्टिव्ह सांगते कारण माझं एक्सपर्टीज त्यात बायोलॉजीमध्ये आहे. तर हे बायोलॉजीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. तर त्याच्यात तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सगळे दिसू शकतील. ह्याच एलिमेंट्सनी ते पहिली संयुग बनली, त्या संयुगातनं आणखीन पुढे काहीतरी बनलं आणि अशी ती पुढे प्रगती होत गेली. आणि तरीही नुसती संयुग बनणं म्हणजे सजीव असणं हे नाही. त्यामुळे त्या दोन्हीतलं जे अंतर आहे त्याच्याविषयी अजूनही आपल्याला काहीही माहीत नाही. म्हणजे घडलं हे दिसतंय कारण आपण इथे आहोत पण कसं घडलं ते कुठल्याही प्रकाराने त्याचे फॉसिल्स नसतात, काही नसतात, त्याच्यामुळे काही आपल्याला ते कळत नाही. पुढली स्लाईड. याच्यानंतर म्हणजे मी ह्याच्याहून जास्त पिरियॉडिक टेबलविषयी सांगणार नाही आहे पण पिरियॉडिक टेबलचं मी पुढे थोडं कनेक्शन करणार आहे. पुढल्या स्लाईडमध्ये घ्या. तर डार्विनच्या सिद्धांताचा, उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे त्याच्यातली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर मी फुली मारली आहे शॉर्ट्स, जीवनाच्या उत्पत्तीवर डार्विन बोलत नाही. हे आत्ता मी जो मधला पिरियड बोलत होते की केमिस्ट्री म्हणजे ही एलिमेंट्स आहेत आणि इकडे जीव आहे आणि त्या मधल्या काळामध्ये जे काय घडलं ह्याच्याविषयी डार्विननी स्पेक्युलेशन केलं असेल पण सिद्धांत म्हणून मांडण्याजोगं नाही. डार्विनचा सिद्धांत मुख्यत्वे काय आहे तर ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज आणि ते 1859 सालचं आहे. म्हणजे प्रजातींच्या उत्पत्तीवर. म्हणजे एकदा जीव निर्माण झाले, जे बॅक्टेरिया होते, युकॅरियोट्स दाखवलेले होते त्या आधीच्या स्लाईडमधून, ते आल्यानंतर त्यांच्यात पुढे काय काय बदल घडत जातात आणि ते बदल घडण्याचं कारण काय आहे आणि हे बदल जेव्हा घडत जातात तर त्यावेळेला काय कारणांनी बदल घडतात याच्याविषयी फार माहिती होतं असं नाही. कारण हा काळ कुठला आहे हे तुम्ही लक्षात घ्या. 1859चा आहे. तेव्हा याच्यानंतर मेंडेल याचा शोध आधी होता, हा निबंध 1859चा आहे. ह्याच्यानंतर मेंडेलचं अनुवंशिकतेविषयीचं म्हणजे जेनेटिक्स विषयीचं जे आपण कायम तत्त्व मानतो ते त्याच्यानंतर आलं. म्हणजे यावेळेला DNA माहीत नाही, जीन्स माहीत नाही, क्रोमोझोम माहीत नाही, कसे सेल डिवाईड होते हे काही माहीत नाही, एवढे सेल्स आहेत तर त्याचं काय, असे सगळे बरेच प्रश्न होते. आणि तरीही डार्विननी जे काय प्राणी पक्षी गॅलापागोस आयलंडवर बघून त्याचा हायपोथेसिस मांडला, सिद्धांत मांडला, तर त्यामध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कुठल्या काळातलं हे बोलतोय. तर हे निरनिराळ्या कारणामुळे होणारे बदल, उदाहरणार्थ समजा अचानक एखाद्या बेटावरचं तापमान, आणि आता आपण एन्व्हायरमेंटल चेंजेस इतके फटाफट बघत असतो की एकदम कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडली तर त्या बेटांवरचे प्राणी पक्षी आहेत तर ते सगळेच ती थंडीला तोंड देऊ शकतील का तर नाही. अनेक मरतील सुद्धा पण सगळेच मरत नाहीत. त्यातनं काही जिवंत राहतात कारण त्यांच्यामध्ये थोडेफार जनुकीय बदल घडू शकतात. नुसतेच जनुकीय नाही पण इतरही बदल घडू शकतात. ह्याला नॅचरल सिलेक्शन हे डार्विनचं म्हणणं होतं. हे निरनिराळ्या कारणामुळे होणारे बदल आणि सगळ्यात सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट जेव्हा म्हटलं जातं तेव्हा हे जे बदल घडतात तर ते बदल सगळ्यांमध्ये घडत असतील पण तरीही एखाद्याच कुठल्या तरी पक्षामधला घडलेला बदल हा त्या पक्षाला पुढे जगायला मदत करतो. उरलेल्यांच्यात झालेले बदल ते तसे ते पक्षी जिवंत राहू शकत नाहीत किंवा बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत किंवा फंगाय जिवंत राहू शकत नाही असं होतं. त्यामुळे ते सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हाही मुद्दा होता. हे डार्विननी नोंद घेतलेले आणि हे फिंच पक्ष्यांची चित्र सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात आणि त्या सगळे फिंच पक्षी आहेत आणि त्यांच्या चारींच्या चोची बघा. त्याच्यामधला जो फरक आहे तर तो फरक महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याच आयलंडवर त्याच ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी फिंच पक्ष्यांचे आपापली स्वतंत्रपणाने पुनरुत्पादन झालं आणि त्यामुळे तिथल्या
ठराविक लोकॅलिटीमध्ये काय लांब चोच असेल तर काय फुलांमध्ये चोच घालून मध मिळतो का दाणे आहेत, दाणे म्हणजे सीड्स आहेत आणि सीड्स फोडायला दणकट बीक पाहिजे का, चोच पाहिजे का, अशा प्रकाराने ते डायव्हर्जन होत गेलं आणि ते फिंच पक्षी जिवंत झाले. पण ते सगळे मुळामध्ये फिंच पक्षी याच प्रकारातले होते. ही सुद्धा हे मुख्यत्वे एक महत्त्वाचं डार्विनच्या उदाहरणातलं होतं. पुढली स्लाईडमध्ये. तर उत्क्रांती दिसू शकते का असा प्रश्न जर विचारायचा असेल तर दिसते का? तर खरं सांगायचं तर विचार करायचा असेल तर अत्यंत ज्यांच्या पुनरुत्पादनाला काही मिनटं वगैरे लागू शकतात अशांमध्ये कदाचित ती दिसू शकते. तुमच्या आमच्यामध्ये उत्क्रांती झाली आहे आणि म्हणून मी काल होते आणि समजा मला मूल आहे तर ते उद्या झालं तर ते बदलेल असं ते नसतं. आणि हे मी का म्हणते, कारण पक्ष्यांच्या प्राण्यांच्या रूपातले बदल हे हळूहळू घडू शकतात. मी म्हटलं तसं बॅक्टेरियांमधले किंवा फंगायमधले बदल जास्त सहज कळतात कारण ते त्यांची तितक्या वेळेला पुनरुत्पादन झालेलं असतं. पण आपल्याकडले एक मिनिस्टर असं म्हणत होते की मी माकडापासून माणूस झालेला बघितलेला नाही आणि त्यामुळे उत्क्रांतीवाद खरं आहे असं ह्याच्यावर माझा विश्वास नाही. डार्विनचा हायपोथेसिस खरा आहे यावर माझा विश्वास नाही. तर ही जी प्रोसेस आहे तर ती माकड पण मोठा आहे, म्हणजे पुनरुत्पादनाचा काळ बघितला तर खूप आहे, आपलाही खूप आहे. त्यामुळे ते एकातनं दुसरं किंवा दुसऱ्यातनं आणखीन काहीतरी तिसरं असं ते होणारं नाही आहे. पण ही जाणीव असणं आणि आपल्याला जर माहीत नसेल तर काहीतरी बोलू नये ह्याचीही जाणीव असणं, ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी माहिती असतात असं नाही. नंतर देवकुमार बोलतील त्यातले कुठे गेले ते पण बोलतील त्यावेळेला ते सगळं सांगतील ते काय मला माहिती असेल असं नाही. पण माहीत नाही हे मला मान्य करता यायला पाहिजे ना, उगाच मी बघू नये. तर तसं तोही मुद्दा माझ्या मनात आला होता की माकडापासून माणूस हा बदल असा झालेला आहे एका परीने आणि तो कशा प्रकारचा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. जीवाश्म म्हणजे फॉसिल्समुळे आपल्याला हे हिस्ट्री, इव्होल्युशनची हिस्ट्री साधारणपणे ट्रॅक करता येते. पण त्याच्यातही खूप मोठमोठ्या गॅप्स असतात कारण प्रत्येक स्पीशीजचे जीवाश्म वगैरे आपल्याला काही दिसत नाही. पण एक शेवटला जो मुद्दा आहे तो मी आता नुसत्या मांडते अशासाठी की तंत्रज्ञानाचं म्हणजे जसजसं सायन्स विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत जाते तसतसं आपण अनेक प्रकारची मॅनिप्युलेशन्स करू शकतो आणि काही त्यातली फायद्याचीही असू शकतात. आणि त्याचं उदाहरण म्हणून जर द्यायचं झालं तर आजकाल काही भागामध्ये म्हणजे पावसाचं मान आता रोज दरवर्षी बदलतं आणि काहीतरीच घडतं वगैरे हे सगळं असल्यामुळे ॲग्रिकल्चरल सायंटिस्टांनी कमी उंचीचं वाढणारं गव्हाचं रोप जे लवकर मॅच्युअर होतं, त्याचं कणीस तयार होतं आणि त्यामुळे समजा इथे मी आकडा चुकीचा बोलत असेन 120 दिवसात पीक तयार होण्याच्या ऐवजी 90 दिवसात झालं तर पाणी कमी लागतं, आधी मिळतं आणि कधीकधी ही तापमानाच्या दृष्टीनेही ते बदल घडू शकतात की थंड प्रदेशात किंवा उष्ण प्रदेशात सुद्धा चांगलं पीक येईल अशी बियाणं करू शकतात. हे जे आहे हे सगळं मॅनिप्युलेट केलेलं आहे, ज्याला जेनेटिक मॉडिफिकेशन असं आपण म्हणतो. त्या सगळ्यावर फुली मारण्यात अर्थ नसतो, पण ते प्रकरण जे आहे तर ते आर्टिफिशियली केलेलं आहे आणि तेही एका प्रकारचं इव्होल्युशन आहे, फक्त ते कृत्रिम आहे. एवढाच मुद्दा मला करायचा होता. हे जे स्लाईड दाखवलेली आहे ती मला मुख्यत्वे अशासाठी दाखवायची आहे की सगळ्यात खाली जो दिसतोय तर तो एकपेशीय सजीव आहे आणि सगळ्यात वर एक उभा असलेला माणूस दाखवला आहे. तो नेहमी माणूसच दाखवायला लागतो कारण चित्र बहुतेक पुरुषांनी काढलेली असतात. पण असो, हे नेहमीच असतं, म्हणजे त्यात काय विशेष मी बोलण्याजोगं नाही. पण उरलेल्यांविषयी किमान ते जमाती म्हणजे काय मेल आहेत का फिमेल आहेत हे आपल्याला पटकन कळत नाही. पुरुषाला चड्डी घातल्यामुळे आपल्याला ते कळतंय. पण मुद्दा असा होता की खालच्या एकपेशीय प्राण्यापासून निरनिराळे फाटे फुटत जातात. म्हणजे ती अशी लिनियर डेव्हलपमेंट नाही आहे की एकपेशीय प्राणी त्याच्यानंतर काहीतरी झालं आणि मग असे ती लिनियर डेव्हलपमेंट नसते. ती अशी बायफर्केटेड डेव्हलपमेंट असते आणि त्याच्यानुसार
पुढे काय काय घडत असतं. तर हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये माकड आणि माणूस हेही दाखवलेलं आहे. आणि आणखीन एक मुद्दा ह्या संदर्भातला मी सांगू इच्छिते की जेव्हा मी मेडिकल ट्रेनिंग झालेलं माणूस आहे आणि इम्युनॉलॉजीत मी काम केलं. आम्ही ज्या वेळेला संशोधन करतो तर त्यावेळेला इम्युनॉलॉजीमध्ये विचार केला तर उंदरांची इम्युनॉलॉजी, इम्युन सिस्टीम, त्याच्यानंतर हॅमस्टर्सची इम्युन सिस्टीम, गिनीपिगची इम्युन सिस्टीम, माकडाची इम्युन सिस्टीम, माणसांची इम्युन सिस्टीम यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे. आणि हे साम्य पुष्कळ जास्त आहे. आणि त्या तुलनेत माशा बघितल्या तर त्यांच्या इम्युन सिस्टीममध्ये आणि आपल्या उरलेल्या सस्तन प्राण्यांच्या मॅमल्सच्या इम्युन सिस्टीममध्ये खूप फरक आहे. ही सुद्धा इव्होल्युशनचीच प्रोसेस एका सिस्टीमच्या संदर्भात आपण शिकू शकतो. त्यामुळे इव्होल्युशन सगळ्या ठिकाणी होत असतं. पुढली गोष्ट, आता मी जैविक विविधता याच्याविषयी थोडंफार बोलणार आहे. हे खरं म्हणजे आपल्या टायटलमध्ये नव्हतं, पण मी मुद्दामून घेतलं. हा 9वीच्या धड्यातला होता आणि मुद्दामून अशासाठी घेतलं की जैविक विविधता हे असलं प्रिटी पिक्चर आपण बघू शकतो की आफ्रिकेत गेलं की तुम्हाला एका वेळेला एवढे मोठे मोठे प्राणी सुखासमाधानाने नांदताना दिसू शकतात. तर आता ही आयडियल गोष्ट झाली. म्हणजे अजून ते असं आहेत ह्याच्याबद्दल आपण आनंद मानायला पाहिजे. पण त्या पलीकडे आपल्याला जैविक विविधता म्हणजे काय तर आपल्या भोवताली सुद्धा जी काय इकोसिस्टीम असते, तिथे प्राणी असतात, पक्षी असतात, झाडं असतात. मगाशी मी सांगायला विसरले, त्या एकपेशीय सजीवापासून झाडं पण निर्माण झाली आणि ॲनिमल्स पण निर्माण झाले. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स असे दोन्ही पण निर्माण झालेले होते. हे सगळेजण आपण एकत्र कोट अनकोट म्हणजे फार गोड शब्दात म्हणायचं तर सुखासमाधानाने राहू शकतो का असा तो मुद्दा येऊ शकतो. तर ते सुखासमाधानामध्ये राहणं हे दरवेळेला शक्य होतं असं नाही. कारण आपल्या हातात एकदा टेक्नॉलॉजी आली की आपण त्यातल्या काय काय गोष्टी करायला लागतो. तर ही आयडियल गोष्ट झाली. पण ह्याच्या पलीकडे म्हणजे ह्या सगळ्या इव्होल्युशनच्या संदर्भातली जी डायव्हर्सिटी दिसते ती सुद्धा आपल्या जैविक विविधतेमध्ये सुद्धा दिसते. आणि म्हणून त्यांचा अन्योन्य संबंध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला अजिबातच जैविक विविधतेविषयी काहीही 9वीच्या अभ्यासक्रमात सांगितलं गेलं नाही तर अचानक 10वीमध्ये इव्होल्युशनविषयी उत्क्रांतीविषयी तरी सांगता येईल का, ते कळेल का, असेही मुद्दे येऊ शकतात पुढे. आणि हे आता मुद्दा मला असा करायचा होता की वातावरणाचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास चालू आहे की तुमच्यापैकी सुद्धा आपल्यासारखी अनेक माणसं पुण्यातलं सुद्धा जे काय पोल्युशन दिसतं आहे त्याच्यावरून सुद्धा चिंतित आहोत. बाकी सगळ्या जगाचं तर सोडाच. हा फोटो मला मुळामठा नदीच्या पात्राचा म्हणून मिळाला म्हणून तो मी घेत होते. तर जर उद्याच्या पिढीला हे भान राहिलं नाही की हे संरक्षण करणं, संवर्धन करणं वातावरणाचं, पर्यावरणाचं ह्याची गरज आहे तर कुठे जाणार आहोत आपण. म्हणजे आपली म्हटलं तर गौऱ्या ह्याच्यात गेल्या असं म्हणायला हरकत नाही. पण इतर तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीला अजून पुष्कळ वर्ष जगायचं आहे. त्यांना या पोल्युशनचे दुष्परिणाम पुष्कळ जास्त प्रमाणात भोगायला लागतील. आणि विविधता, जैविक विविधता मेंटेन करण्यासाठी काय करायला लागेल आणि ती विविधता म्हणजे काय ह्याचीच जर कन्सेप्ट क्लिअर झाली नाही तर पुढे अनेक गोष्टींचा त्रास होऊ शकतो. पुढली स्लाईडला जाऊया. ह्या बदलाचे परिणाम म्हणजे काय असू शकतात हे जे पाठ्यपुस्तकातले बदल केले त्याच्यात. तर अभ्यासक्रमातली सुसूत्रता, त्यातला वाय डू वी फॉल इल हे चॅप्टर काढून टाकल्यामुळे ती सुसूत्रतेविषयी तर आता पुन्हा बोलायला नको. पर्यावरण ऱ्हास याच्याविषयी जर काही अंदाज यायला पाहिजे असेल तर जैविक विविधतेविषयीही पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि इव्होल्युशनवर, उत्क्रांतीवरही त्या विविधता नष्ट झाली तर, खूप निरनिराळ्या प्रकारांनी बदलली तर परिणाम होऊ शकतो का याची माहिती असायला पाहिजे. विविधतेची संकल्पना मी म्हटलंच. वैज्ञानिक बुद्धिवाद म्हणजे ज्याला सायन्स रॅशनॅलिझम म्हणतात तो रॅशनॅलिझम हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि रॅशनॅलिझम मी अशासाठी मुद्दाम इथे काढलं की आपण
डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या पुण्यात राहतो आहोत, तर किमान आणि इथे मराठी विज्ञान परिषदेचे सायन्समध्ये रस असणारी माणसं आहेत, त्यामुळे रॅशनॅलिझम हा आपल्या आमचा एक भागच असला पाहिजे, विचाराचा भाग असला पाहिजे. आणि तो नसेल तर आपण कुठे कमी पडतोय का, आणि ते पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना पुरेसं दिलं जात आहे का त्याचं ज्ञान, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. मी 2 शेवटल्या गोष्टी सांगून थांबणार आहे. ते म्हणजे हे जे बदल घडत आहेत, तर ह्यामध्ये म्हणजे मला एका परीने असं बरं वाटतं की आपण सध्या स्वातंत्र्यानंतरची 75 वर्ष असं एक ढोल नगारे वाजवून सगळ्यांना सांगतो आहोत. पण स्वातंत्र्यापासून विज्ञानाची जर पुस्तकं बघितली तर इरॅशनल गोष्टी फारशा कधी शिकवल्या गेल्या नाहीत. जे काय ज्ञान बदलत जातं हेही माहीत आहे, त्याच्यानुसार बदल घडतात हेही माहीत आहे. पण या 70-72 वर्षामध्ये विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये इरॅशनॅलिटी अशी शिकवली गेली नव्हती. हे जर तुम्ही विचार केला तर त्या दृष्टीने आपण किती सेक्युलर रॅशनल ज्ञान देत होतो आणि त्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगायला पाहिजे का, हा महत्त्वाचा विचार आहे. आणि ह्याचं मी कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट कशासाठी करते आहे तर ख्रिस्ती धर्माची जगाच्या उत्पत्तीविषयीची जी कल्पना आहे की 7 दिवसामध्ये सगळं जग निर्माण झालं आणि त्याच्यात पुन्हा तोच मुद्दा जवळजवळ लिनियरली निर्माण झालं आणि 7व्या दिवशी ॲडम आणि ईव्ह तयार झाले, असं जे एक आहे तर ते आजही अमेरिकेतल्या काही स्टेट्समध्ये काही राज्यांमध्ये शिकवणं कंपल्सरी आहे. आणि भारतामध्ये अजूनपर्यंत तरी काय होईल सांगता येत नाही, पण अजूनपर्यंत तरी इतकं इरॅशनल विज्ञान कुठे शिकवलं जात नाही. याबद्दल आपण आपली पाठ थोपटून घ्यायची का, आणि ती पाठ थोपटत असताना ती पाठ थोपटणं थांबवायला पाहिजे का. कारण दशावतार क्वेश्चन मार्क असं जे मी लिहिलेलं आहे तर 2019 साली इंडियन सायन्स काँग्रेसच्या काँग्रेसची जेव्हा मीटिंग झाली होती तर त्यावेळेला एका मोठ्या सायंटिस्टांनी हा प्रश्न उभा केला होता की दशावतार हे जास्त चांगल्या प्रकाराने उत्क्रांती समजावून सांगू शकतं आणि निरनिराळे क्लेम्स जे आपण करतो तर ह्याला कशालाही कुठलाही पुरावा नाही. आणि आपण विज्ञान शिकतो तेव्हा तर्क, पुरावा, प्रयोग या सगळ्यावर आधारित शिकत असतो. आणि ही कल्पना जर पुढल्या पिढीपर्यंत पुरेशी पोचली नाही तर आपलं काय होणार आहे, हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे, तो तुमच्या डोक्यातही असावा. असं म्हणून मी शेवटल्या स्लाईडला जाऊन थांबते की पुढल्या प्रवासाची दिशा ही पुराणात आहे का पुराव्यात आहे. थँक्यू.